आणि या माय माऊल्या सर्व यात्रेला निघालेल्या आहेत आणि या बैलगाडीच्या शिरावरती या ठिकाणी जिथं पिवळा झेंडा आहे तिथंच अगदी ही सोलर सिस्टीम जी आहे ते आपल्याला या ठिकाणी कार्यान्वित असल्याचं पाहायला मिळते। बांधवांनो, हा जो चांगभलचा गजर चाललेला आहे हा गजर चिंचणी मायकाच्या यात्रेसाठी निघालेल्या भाविक भक्तांचा गजर आहे। काळ बदलला तसे मनोरंजनाची साधनंही बदललेली आहेत। त्यामुळं हा विशेष वृत्तांत या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी घेऊन आलेलो आहे। या यात्रेकरूंचं वैशिष्ट्य हे आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की पूर्वीच्या काळी किंवा आज देखील असंख्य यात्रेकरू जे आहेत ते चिंचणी मायकाला जात असताना मजल दर मजल करत जातात। त्यामुळे ठिकठिकाणी त्यांचे मुक्काम पडतात आणि मुक्कामाच्या ठिकाणी मनोरंजनाचं साधन म्हणून धनगरी ओव्यांचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो। मात्र काळाच्या ओघात आता धनगरी ओव्यांचं पारंपरिक रूपही बदललेलं आहे। ओवीकार मंडळामध्ये ओवी म्हणणाऱ्या त्या सुरत्यांची त्याचबरोबर शाहिरांची संख्या देखील हळूहळू कमी होत चाललेली आहे। त्यामुळेच या डिजिटल युगामध्ये धनगर समाज बांधवांनी देखील काळाच्या ओघामध्ये कात टाकलेले आहे आणि मनोरंजनाच्या साधनामध्ये बदल न करता त्यांनी तंत्रज्ञानाचा जो बदल आहे तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे। म्हणजे मला आपल्याला काय सांगायचं आहे ते यातून आपल्या लक्षात आलं असेल तर या बैलगाडीला ही सोलर सिस्टीम जी आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि सोलर सिस्टीमचा वापर या ठिकाणी त्यांनी अतिशय अफलातून पद्धतीने केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की सोलर सिस्टीमचा वापर या धनगर समाज बांधवांनी का बरं केला असेल?